गृहनिर्माण संस्था असतील, महाविद्यालय असतील, मंगल कार्यालय असतील, अशा मोठ्या संस्थांना स्वतंत्र वेस्ट मॅनेजमेंट सिस्टम हे का आवश्यक आहे? मुळात वेस्ट मॅनेजमेंट हा विषय आत्ता आपल्याकडे येतो. पण जर समजा आपण अगदी म्हणजे आमच्या जन्माच्या काळाच्या आधीचे किंवा आम्ही लहान होतो तो साधारण एक 90चं दशक जर त्या काळात गोष्टी बघितल्या तर वेस्ट मॅनेजमेंट हा इश्यू नव्हता. पण आत्ता वेस्ट मॅनेजमेंटचा इश्यू एवढ्यासाठीच यायला लागलाय कारण कचऱ्यामध्ये पूर्वी ज्या गोष्टी यायच्या त्या सगळ्या नैसर्गिक येत होत्या, पण आता ज्या काही गोष्टी येतात त्या बऱ्यापैकी मानवनिर्मित मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळं आत्ता वेस्ट मॅनेजमेंटचा इश्यू येतो. आणि इतके वर्ष आपल्याला जी काही सवय लागलेली होती, नैसर्गिक साधन सामुग्रीचा आपण वापर करत होतो, त्या गोष्टी वापरत होतो, वाटेल तिथं आपण फेकून देत होतो, पण त्याचं विघटन होत होतं. तर ही जी काही सवय लागलेली आहे, आपल्या पिढ्यानुपिढ्या आपल्याला सवय लागलेली आहे, तर आता तिथनं डायरेक्टली आपण या वेस्ट मॅनेजमेंटमध्ये इंटरेस्ट करणं तर हे थोडंसं आपल्याला वेगळं वाटेल किंवा थोडंसं अवघड वाटेल. पण हे गरजेचं एवढ्यासाठी आहे की ईच अँड एव्हरी ह्या देशातल्या प्रत्येक माणसापर्यंत आपल्याला वेस्ट मॅनेजमेंट कशा पद्धतीनं केली जाते हा निरोप जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये लाखोंची संख्या असताना आयुक्त दर्जाचे अधिकारी आहेत, त्यांनी तिथं अनाउन्समेंट करून किंवा आरोग्य विभागानं लोकांना माहिती देऊन जनजागृती करून वेस्ट मॅनेजमेंट होणार नाही. लोकांना ती प्रॅक्टिकली बघावी लागेल की जी काही वेस्ट मॅनेजमेंट केली जाते त्यातनं नेमकं तयार काय होतंय, नेमकं त्यातनं प्रोडक्ट कुठली तयार होतात आणि त्याचा आपल्या सगळ्यांना कसा फायदा होईल किंवा प्रदूषण कसं कमी होईल हे लोकांच्या समोर कळू दे किंवा ती टेक्नॉलॉजी ज्यांच्याकडे उपलब्ध आहे ती लोकांकडे जाऊ देत. तर ह्यासाठीची ही व्यवस्था अत्यंत महत्त्वाची आहे. एकदा सामूहिक स्तरावर ही व्यवस्था निर्माण झाली, त्यांनी सामूहिक स्तरावर त्या संस्थांनी एकदा जबाबदारी घेतली की त्या घटकांमार्फत ह्या गोष्टीची जी जनजागृती आहे ती घराघरापर्यंत व्हायला लागेल आणि त्यातनं एक फार मोठा विकास भविष्यामध्ये घडलेला आपल्याला बघायला मिळेल.